तर मित्रांनो, मी इथं आलेलो आहे निबंधक सहकारी संस्था पुणे शहर 1 त्यांचे कार्यालय गुलटेकडी इथे हे कार्यालय असून आता आपण आज इथे मिलिंद टंकसाळे साहेब यांना भेटायला जाणार आहोत. डेप्युटी रजिस्ट्रारचं ऑफिस हे आहे आणि आपण ते आता मिलिंद टंकसाळे साहेब यांना भेटायला जाणार आहोत. नहीं वो टाइम लगने वाला है, वो नहीं होगा. मिलिंद जाधव TV 10 सरांना भेटायचं आहे. अपॉइंटमेंट घेतलेली आहे. 12:30ची अपॉइंटमेंट दिलेली आहे. बसा. दोघे जणांचा नंबर आहे, त्यांचं झालं की तुम्ही जावा. ठीक आहे सर. नाही, मी पत्रकार आहे. हो. तर त्यांना मी त्यांना विचारा एकदा, त्यांची इंटरव्ह्यूज घ्यायची आहे. आणि ही कल्पना देतो, तुमचा कॅमेरा चालू आहे ना? नाही, बंद आहे. बंद आहे का? बरं. माझा बॉडी कॅमेरा आहे आणि हा चालू असतो. तुमची काय हरकत आहे का सर? माझी नाही काय. हां, ठीक. धन्यवाद सर. कुठे बसू म्हणता सर? कुठे बसा. सर इथं जे बसले होते ते सोडून आणखीन दुसरे माणसं मी बघितली, ती आली नव्हती इकडे, ती आत गेलेली आहे. असं काय केलं? तुमच्यासारखे त्यांनी अपॉइंटमेंट घेतली त्या अगोदर. मी तर मी तुम्हाला सांगितलं ना, जे बसलेले आहेत ते, आणि आता अपॉइंटमेंट, आता तुम्ही पण आले होते अपॉइंटमेंट. नाही, पण त्यांनी तर तुम्हाला विचारलं सर, नाही ते सरळ आत गेले. विचारलं मला, नमस्कार घातला. मग तुम्ही त्यांना जा म्हणलं आतमध्ये. फोन केला होता त्यांनी, सरांनी बोलवलं. माझा तर फोन आहे ना साहेब, तुम्हाला ते सांगतोय टंकसाळे साहेबांना. मग तुम्ही मला तसं सांगितलं, मी फोन केला सर त्यांना. असं कसं काय करू शकता सर? 2 मिनिटं थांबा. नाही सर, 2 मिनिटं नाही. तुम्ही सुपेकर का? हॅलो हॅलो. हां सर, मी बाहेर बराच वेळ येऊन बसलो आहे. सुपेकर साहेबांनी. हां हॅलो, मी मिलिंद जाधव बोलतो आहे. TV 10. मिलिंद जाधव TV 10. कट झाला काय? सिग्नल मिळत नाही. नेटवर्क इश्यू आहे, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. जा. ठीक. बॅग घेऊन जा. येस येस. सॉरी सर. मी कमिंग सर. नमस्ते सर. अरे क्या बात आहे. अरे कोथरूडचे आमचेच पुढारी झालेत म्हणतात, काय प्रश्न नाही. येस सर. सर आपल्याला प्रोटोकॉल पाळतो. तुम्हाला माहिती आहे बॉडी कॅमेरा चालू असतो आमचा. तुमची काय हरकत आहे का सर? अरे जरूर जरूर जरूर. अरे हे आमचीच माणसं आहेत. पण येस, पण मी तेच, मला माहिती यांना पाहिलं नव्हतं. आज माणसं येतात, पण मी फार अगोदर आलो होतो. हां, आणि अपॉइंटमेंट घेऊन आलो. नाही नाही, काय नाही हरकत नाही सर. हे यांचं पहिल्यांदा सर, फक्त जरा लवकर बघा, आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचे सरांचे. थँक्यू सर. हां, ते आतमध्ये जे आहे ना, ते कोथरूडचेच आहेत. आणि साहेबांशी आमचं हे चालू शकतं, पण ते दुसऱ्यांनी नसायला पाहिजे. तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, फक्त लवकर उरका. लवकर उरकतील ते. आणि मी काय करतो माहिती का, तुम्हाला घेऊन जातो, तुमचं जे काम होऊ द्या, तेवढं मात्र पाळू आपण. हां येस सर. सर थँक्यू सर. तर काय विषय काय होता तुमचा? चालू आहे. सांगा सर, आम्ही आहोत तुमच्यासाठीच. तुम्हाला आमचा ना आम्हाला तुमचा सपोर्ट हवा आहे सर. असू द्या तसा. येऊ का सर? हां जाऊ दे. हो बसू का? म्हणजे का आत बसू का बाहेर बसू?
मी कमी सर एक गिरीश जैन माझ्या अगोदर आले, त्यांचं 5 मिनिटात तुम्ही बघितलं ना तर मला बरं वाटेल, माझी काही हरकत नाही. 5 मिनिटं गिरीश जैन म्हणून माझ्या अगोदर आले होते, तर त्यांना डावलायला नको, आपण सर प्रोटोकॉल पाहूया. त्यांना सांगा, गिरीश जैन पलीकडे बसले. काय म्हणतो साहेब? बस सर तुम्हाला हे सांगतो, म्हणजे आता यू नो की प्रोटोकॉल पाळला आणि तुम्ही परवानगी दिली, आम्हाला असे अधिकारी हवे आहेत सर. सर माझा एक प्रश्न आहे सर, तंटामुक्त सोसायटी. हां सर, यांचं बघा सर प्लीज, मी नंतर बोलतो सर, तुम्ही यांचं बघा, कारण माझ्या अगोदर आलेत, मी जर नियम तोडला तर कसं चालेल. या सर बसा. तर मी बॉडी कॅमेरा बंद करतो आहे. मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. मित्रांनो, आज जे पुण्याचं एक सगळ्या नागरिकांचं अगदी जीवाच्या जवळ असलेला विषय आहे, तो म्हणजे जे तिथं राहतात, ते म्हणजे सहकार सोसायटीमध्ये राहतात, बंगल्यांमध्ये राहतात, तर त्यांचा संबंध येतो सहकार संस्थेशी. तर आज पुणे नंबर 1, पुणे झोन नंबर 1 असं जे आहे, तर आज मिलिंद टंकसाळे साहेब हे जे डेप्युटी रजिस्ट्रार आहेत झोन 1चे, म्हणजे कोथरूड वगैरे ते एरिया येते, तर त्या संदर्भातलं आज आपण त्यांच्याकडं तक्रार घेऊन आलेलो आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्यांचं नावही आपण चांगल्या पद्धतीने ऐकलं आहे. आपल्याला आपले प्रॉब्लेम यांच्यासमोर मांडायचे आहेत आणि त्याचं सोल्युशन आपण यांच्याकडनं घेणार आहोत. TV10 त्यासाठीच यांच्यासमोर आलेलं आहे. मित्रांनो, तुमच्यासमोर आता आहेत मिलिंद टंकसाळे साहेब. सर नमस्ते, मी मिलिंद टंकसाळे, पुणे बंदर सहकारी संस्था पुणे शहर 1 या सहकार विभागाच्या झोनमध्ये मी काम करतो. माझ्याकडं पर्वती, कोथरूड आणि शिवाजीनगर या एरियामधील सहकारी संस्थाचा निबंधक म्हणून या ठिकाणी काम करत आहे. या ठिकाणी आपल्या TV10चे वार्ताहर, प्रमुख वार्ताहर मिलिंद जाधव साहेब या ठिकाणी काही त्यांच्या समस्या, काही प्रश्न, शंका घेऊन या ठिकाणी आले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की बाबा, आपण आमच्या कार्यक्षेत्रातल्या संबंधात काही सहकारी संस्थांच्या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर या ठिकाणी आम्हाला आपण विचारावेत, अशी त्यांना विनंती करतो. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण सर्वजण मिळून तंटामुक्त सोसायटी ह्यासाठी खूप वर्षापासून झगडतो आहे. सुहास पटवर्धन जे फेडरेशनचे पुण्याचे आणि महाराष्ट्राचे सुद्धा अध्यक्ष आहेत, पण सर त्यात आपल्याला यश मिळत नाही. माझी फिगर अशी म्हणते, साधारणतः म्हणजे फार मोठी फिगर आहे, मी 100% म्हणत नाही मुद्दाम, कारण की आपण थोडासा स्कोप ठेवूया, पण 90 ते 95% सोसायटीमध्ये तंटामुक्त होतच नाही आहे सर. तर सर कसं माहिती आहे का की जे एक्झिक्युटिव्ह कमिटी जे स्थापन होतात, तर त्याच्यामध्ये कित्येक ठिकाणी नियम पाळले जात नाहीत, त्यांना नियम माहीत नाही आहे, त्यानंतर ते मनमानी करतात. तर आत्ता तुमच्याकडे एक उदाहरण आलेले, मुद्दा मी ते नावसं सांगतो की विजय निवेकर म्हणून आहेत, तर त्यांनी सर अशी तुमच्याकडेच आले होते, ते याच्यावर नागरिकांकडनं एक प्रश्न आहे तुम्हाला सर, की आता त्या पत्राचं पर्टिक्युलर घेऊन मी उदाहरण होतं की एवढा उशीर का, 1 वर्ष झालं असं त्याचं म्हणणं आहे, तर हिअरिंग का होत नाही, त्यांचं प्रशासकाची मागणी आहे, तर त्याच्यावर हो का नाही उत्तर मिळणं त्यांचा अधिकार आहे का नाही, याच्यावर सर आपलं काय म्हणणं आहे? मग आपण जो काही मला अर्ज आता पाठवला तुम्ही पाहिला, तर साधारण तो 15 एप्रिलला आमच्याकडं मागच्या वर्षी 2024ला आवक झालेला दिसतोय. साधारण मी या खुर्चीमध्ये म्हणजे ह्या पदाचा पदभार जुलै महिन्यामध्ये घेतला. तो माझ्या पूर्वीचे जे पत्र आहे त्याच्यावर आता काय कारवाई झाली किंवा झाली नसेल तर मी त्याची माहिती घेतो आणि जर झाली असेल तर तुम्हाला कळवतो. नसेल झाली तर तात्काळ कारवाई आपण चालू करू आणि त्यांनी जी काही त्या अर्जामध्ये मागणी केलेली आहे ते आपण मेरिटवर त्यावर नक्की निर्णय घेऊ. आणि तुमच्या प्रश्न तुम्हाला असं जाणवलं की कारवाई त्याच्यावर झालेली नाही तर ठीक आहे, मी ते पत्र मागचं असल्यामुळे ते आता मी तात्काळ घेतो आणि त्याच्यावर आपण कारवाई चालू करू. सर धन्यवाद सर, खूप छान तुम्ही उत्तर दिलं. आणि आम्हाला नेहमीप्रमाणे अधिकारी समोर जो नवीन येतो आमच्या आशा पल्लवित होत असतात आणि ह्या आशा म्हणजे फलद्रूप होतील अशी आमची इच्छा आहे. सर मी जे पत्र ते दिलं ना ते हे एक प्रातिनिधिक मी असं म्हणेन आणि ते आत्ताच आलं माझ्याकडं, आजच त्यांची बाईटसुद्धा घेतलेली आहे. ती व्यक्तीसुद्धा खूप चांगली आहे, म्हणजे ते सगळी माहिती घेऊन हे करतात आणि असे अन्याय होतात. सर 2-3 गोष्टी खूप घडत आहेत. पाणी कट तुम्ही सर सगळे ऐका अगोदर आणि मग तुम्ही त्याच्यावर सांगा की तुमच्याकडे आले तर ह्याच्यावर काय शिक्षा आणि काय आहे. पाणी कट करणे, त्यानंतर दमदाटी करणे,
त्यानंतर व्यक्तिगत बोलणे, म्हणजे हे म्हणजे एक्झिक्युटिव्ह मेंबर्स सगळे मिळून कधी कधी सोसायटीमध्ये येतात, काही त्यांचे नियम पाळत नाहीत. कागदपत्र सर सगळ्यात महत्त्वाचं, कागदपत्र शेअर करत नाहीत. आणखीन एक काय का सर, मेंटेनन्स भरले जाताना त्याची डिटेल्स दिली जात नाही, त्यांना रिसीट्स दिले जात नाहीत. आणि काही ठिकाणी तर असं आहे की मेंटेनन्स भरलेलं आहे, त्यांना रिसीट देत नाहीत आणि त्याची तक्रार करून फेडरेशनकडनं त्यांनी जप्तीचे कारवाई सुरू आणलेले आहेत. हे लांब लांबचं बोलतोय सर, मी जनरल सांगतो, म्हणजे अगदी मुंबई वगैरे जो असेल तर मी आता पुण्यापर्यंत, पण ते सगळीकडं आहे. सर याच्यामध्ये तुम्ही म्हणजे काय याचं मॉनिटरिंग करण्यासाठी काय करू शकाल? कारण का सर असं पाहिलं की अधिकारी आहेत ना फक्त एक्झिक्युटिव्ह कमिटीचंच ऐकतात, कारण त्यांच्याकडे तेच येतात आणि मेंबर्स लोकांना बरंचसं माहितीच नाही आहे. तर टेरेसची चावी न देणं, CCTV लावलेले आहेत त्याचा ॲक्सेस न देणं. मी माझ्या स्वतःच्या सोसायटीचं उदाहरण तुम्हाला पुराव्यानिशी देईन सर, मी पुराव्यानिशी देईन. आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. मगर साहेब होते, दिग्विजय राठोड साहेब होते, जोशी मॅडम होत्या, तर तिथपासनं हे चालत आलेलं आहे. आणि तुमच्या कालावधीमध्ये हे संपावं अशी इच्छा आहे. तिथं काही मोठे शाळा कॉलेजेस असे सुरू आहेत, त्यामुळे सोसायटींना खूप त्रास होतो. तर तुमच्यावर सर एक नंबर असल्यामुळे जबाबदारी खूप आहे असं मी मानतो. आणि तुम्ही म्हणजे तुमची काय पद्धत असेल सर, TV10 आणि तुम्ही मिळून आपण नागरिकांच्या समस्या कशा सोडू शकेल याच्यावर बोला सर. मी आता भरपूर समस्या, अनेक प्रश्न छोटे मोठे या ठिकाणी तुम्ही मांडले. कदाचित याहीपेक्षा जास्त प्रश्न समस्या तुमच्या मनामध्ये आहेत, परंतु वेळेअभावी तुम्हाला त्या मांडता येत नाही. परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्ही मला जरा कल्पना दिली. आणि इथं या सरकारी संस्थांच्या बाबतीमध्ये काम करत असताना मला ह्या समस्या, प्रश्न, नागरिकांच्या समस्या, तक्रारी ज्या माझ्यासमोर येतात ते साधारण याच प्रकारचे असतात. आपल्या पुणे शहरामध्ये अतिशय झपाट्याने सहकारी संस्था या ठिकाणी विकास होत असताना सरकारी संस्था अनेक निर्माण झालेल्या आहेत. अनेक लोक त्याच्यामध्ये राहतात, काही छोट्या संस्था असतात, काही मोठ्या संस्था असतात. आणि जसे नागरिकांच्या समस्या जशा असतात तशा त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये एकत्र राहण्यामुळे जे काही समस्या निर्माण होतात तर त्याच्यामध्ये या मुळाशी आहे. तर साधारण हा सहकारी संस्था आहे आणि ह्याच्यामध्ये अशी अपेक्षा असते की सहकारातून एकत्र येऊन सगळ्यांनी ते काम करणं अपेक्षित असतं, परंतु तसं ते होत नाही. इथं सगळा कामगार वर्ग, नोकरदार वर्ग असा असल्यामुळे जो तो आपापल्या जॉबमध्ये बिझी असतो, सकाळी जातो संध्याकाळी येतो. आणि मग हे असं करत असताना ह्या सहकारी संस्थांचं काम कोणी करायचं? प्रत्येक सहकारी संस्थेचं मध्ये काम करण्यासाठी एक संचालक मंडळ असतं, त्या संचालक मंडळाने ती भूमिका त्या ठिकाणी निभवायची असते. आणि साहजिकच वेळ दिल्याशिवाय कुठल्याही सहकारी संस्थेचं कामकाज चालू शकत नाही. जसं आपण एखादं आपलं घर चालवतो, गाव चालवतो, तसंच ही संस्था पण चालवायची असते, सगळ्या समस्या घेऊन चालवायची असते. ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन हा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा इथं येतो की तुम्ही किती ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करता. तर बहुतेक सभासद त्याच्यामध्ये एक माझ्या निदर्शनास आलेलं आहे की कोणीही त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करत नाही. आणि ज्यावेळेस त्याला स्वतःला समस्या येते त्यावेळेस मग तो संचालक मंडळाला विचारत जातो आणि मग तिथं थोडंसं वादविवाद, इगो, कॉन्फ्लिक्ट तयार होतात आणि मग त्यातून तक्रारी जन्माला येतात. ठीक आहे, सगळेच काही आपल्याकडे दोन्ही पद्धतीची संस्था आहेत. काही चांगल्या काम करणारे पण संचालक मंडळ आहेत आणि काही संचालक मंडळ मनमानी पद्धतीने काम करतात. अशी तक्रारी आमच्याकडे येतात. ज्यावेळेस अशा तक्रारी येतात त्यावेळेस आम्ही त्यांना सुनावणी देत असतो. सरकार कायद्याप्रमाणे पोट नियमानुसार तुमचं कामकाज चालते का हे पडताळून त्या ठिकाणी पाहत असतो. साहजिकच संस्थांची संख्या आणि येणाऱ्या तक्रारी यांचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सगळ्याच तक्रारींना अगदी जलद आमच्याकडून निपटान होतो असंही आम्ही या ठिकाणी दावा करतो नाही. परंतु शक्यतो आम्ही प्रत्येक सभासदाला तक्रारदाराला न्याय देण्याचा आमचं ऑफिस प्रयत्न करत असतं आणि ते आम्ही नक्कीच करून राहिला मुद्दा की आता ह्याच्या अनुषंगाने आपण बेसिक काय करावं लागेल. बाबा ही जी सहकार चळवळ आहे, सभासदांना कायद्याचं, नियमाचं, पोटनियमाचं पालन करून सगळ्या संस्था शांततेत निकोप कायदेशीर पद्धतीने कशा चालतील, तक्रारीचं प्रमाण कसं कमी होईल, तंटामुक्त जे सोसायटी आहे त्याच्या संदर्भात आपण काय केलं पाहिजे, असे अनेक प्रश्न आहेत. तर हे वर्ष जे आहे 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित झालेलं आहे.
आणि या ठिकाणी आमचा असा प्रयत्न राहणार आहे तात्काळ की आम्ही TV10 या चॅनलला सुद्धा या ठिकाणी आम्ही आवाहन करणार आहोत की आपण याला व्यापक प्रसिद्धी देऊ. जास्तीत जास्त तंटामुक्ती अभियानासंदर्भामध्ये कायदेशीर प्रक्रियेमध्ये आणि नियम कायदा आणि बेसिक आणि घरात जाऊन कायद्याची आवश्यकता नाही, परंतु बाबा काही ठराविक बेसिक गोष्टींचं पालन करून सरकारी संस्थांच्या संचालक मंडळाला सभासदांचे आपण या ठिकाणी मेळावे घेऊन त्यांना जनजागृती करणे, तंटामुक्तीसाठी एक अभियान राबवणे हेच आपल्या पुढे पर्याय आहे. जेणेकरून ही चळवळ सहकार चळवळ आहे, ही सरकारी एकमेकांना करूनच आपल्याला पुढं जावं लागणार आहे. एकमेका सहाय्य करू अवघे सुपंथ ही जी सरकारची आपली जी भेद आहे ते आपल्याला घेऊनच पुढे जायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, विचारमंथन झालं पाहिजे. कायदेशीर कामकाजाची एक चौकट जी कायद्याने निर्माण झालेली पोटनियमाने तयार झालेली ती सगळ्यांना पालन करता आलं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त जनजागृतीसाठी आपण सरकारी संस्थांचे मेळावे घेऊन यासाठी हाऊसिंग फेडरेशनला पण या ठिकाणी आपण मदतीला घेऊ. अगदी जे आपल्यासारखे चांगले काम करणारे जे प्रसार माध्यम आहेत त्यांना पण या ठिकाणी घेऊ आणि हे सोशल मीडियाच्या माध्यमातून, शासकीय आमच्या ऑफिसच्या माध्यमातून आणि ह्या फेडरेशनच्या माध्यमातून ही चळवळ अधिकाधिक लोकाभिमुख करून त्यांना जास्तीत जास्त कायद्याचं ज्ञान देऊन आपण चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करू हाच एक त्याचा पर्याय आहे. शेवटी चळवळ आणि सरकार चळवळ असेल, सरकार शिक्षणानेच ही चळवळ समृद्ध होणार आहे. सरकार शिक्षण देऊनच ही चळवळ लोकांपर्यंत जाणार आहे आणि आपल्या सरकारचं जे काही तत्व आहे त्याच्यामध्ये सरकारी शिक्षण हा एक महत्वाचं त्याच्यामध्ये पायाभूत तत्व आहे. त्याचा आपण जास्तीत जास्त अवलंब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण एक उपविधी कायदे नियम हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त नेऊयात आणि तक्रारी आपल्या कशा कमी होतील आणि प्रत्येक सरकारी संस्था ही त्याच्या नावाप्रमाणे स्नेहवृंद, शांतीवन, मधुबन अशी जी काही छान नावं देतात त्या नावाप्रमाणे काम करेल अशा पद्धतीने आपण करण्यासाठी सरकार खातं आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. या ठिकाणी आम्हाला TV10चं पण या ठिकाणी आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे ते करतील अशी मला खात्री आहे. तर मित्रांनो, इतकं छान पद्धतीनं आपल्याला आत्ता तरी माहिती मिळालेली आहे आणि अगदी आश्वासित आपण झालेलो आहे. मी तरी अगदी निर्धास्त झालेलो आहे. आता इथनं समस्या सुटायला सुरुवात होणार आहे अशी माझी पूर्ण खात्री पटलेली आहे, बसलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही आताच बघितलेलं झोन 1चं, आता पुणे झोन 1चं तुम्ही बघितलं आहे. तर ह्याच्यामधले सुद्धा सगळे जे काही नागरिक आहेत त्यांना जे काही समस्या आहेत त्यांनी खाली TV10ची जी काही लाईन आहे, हेल्पलाईन जी आहे त्याच्यावर त्यांनी आम्हाला कळवावं. त्यांनी स्वतः मिलिंद टंकसाळे साहेबांना सुद्धा भेटू शकतात आणि जर ते तक्रार त्याचं काय पुढे होतं याची माहिती TV10ला तुम्ही देऊ शकता. सर बोलताना बऱ्याच वेळा TV9 म्हणत होते, ते त्यांना सवय झालेली आहे. आम्ही म्हणतो की TV9 बरोबर आहे पण एक पाऊल पुढे TV10 असं आम्ही म्हणतो. तर मित्रांनो, तुम्ही पुढे या. सरांचा जे सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की ॲक्टिव्ह पार्टिसिपेट सगळ्या मेंबरनं करावं. तुम्ही टॅक्स भरता तर तुम्ही सहन का करता, कुठेही पुण्यामध्ये तुम्ही ह्या पद्धतीनं पुढे आलं पाहिजे. पुढं आलं की तुमचे प्रश्न सुटणार आहेत. मित्रांनो, सगळ्यांतर्फे मिलिंद टंकसाळे साहेबांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, धन्यवाद त्यांना करतो आणि तुमचा निरोप घेतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर, तुमचे धन्यवाद. त्यासाठी थांबलो. तुमच्याशिवाय आज जाता येत नाही असं काही नाही. असं नाही, तुमच्या परवानगीनं. आणि तर मॅडम सुद्धा अगोदर होत्या ना, त्याचं खूप कोऑपरेट करायच्या. त्या रिटायर झाल्यानंतर नंतर त्यांनी तर मी मेल सुद्धा पाठायचं. मी आय विल बी इन टच बरं का सर. मी बऱ्याच वेळ येणार आहे, ओळख असू द्या. आज काय चला सर. त्यांचाच विषय, प्रशासक सगळ्या बिल्डिंगमध्ये गरज आहे आणि हो अशी परिस्थिती आहे साहेबा. तंटामुक्त ह्याच्यावर बोलत तंटामुक्त हा विषय नाही नाही तसं नाही तर दुर्दैव आहे. आणि सरांनी त्याच्यावर उत्तर दिले. तुम्ही बघा ना, बाईट सगळी आतमध्ये जाण्यापासून सगळे येणार तुम्हाला. चला ठेवू का सर? चलो ये. चला सर, या सर, या भेटत. नमस्ते मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. मी आज गुलटेकडी इकडचं मार्केट यार्ड इकडचं उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर
झोन 1 म्हणजे साधारणतः कोथरूड बावधान वगैरे हा एरिया येतो. मी आज इथे आलेलो आहे आणि मित्रांनो या एरियामधलं या कार्यालयाशी संबंधित तुमचे काय जे काही प्रश्न असतील तर त्याचे तुम्ही खाली जे हेल्पलाईन दिले त्याच्यावर आम्हाला व्हॉट्सॲप किंवा आम्हाला फोन करून सुद्धा तुम्ही तुमच्या नावासहित कळवू शकता. तुमच्या प्रश्नाची उत्तरं आणि तुम्हाला ते तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन आम्ही देण्याचा प्रयत्न करू. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.